नमस्कार, मी सुचिता. मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अगदी कुरकुरीत दाताला न चिकटणारी तिळाची वडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. अगदी झटपट बनते. 10 मिनिटात ही तिळाची वडी जी आहे ती रेडी होते आणि तुम्ही पाहू शकता मस्त दिसायला अगदी मार्केटमध्ये ज्या प्रकारे चौकोनी छान मिळते तशीच दिसते. सर्वात आधी 1 वाटी तीळ भाजून घ्यायचे आहेत. स्वच्छ निवडून घेतल्यानंतर हे तीळ खमंग असे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे लालसर झाले की यांना आपण काढून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण तीळ घेतले आहे त्याच वाटीने आपण साखर घेणार आहोत आणि ही देखील आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहेत. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये. मंद आचेवर ही साखर आपल्याला मेल्ट व्हायला ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला जिथे वड्या पाडायच्या आहेत त्या पोळपाटावर अशा प्रकारे तुपाचा हात लावून घ्यायचा आहे की जेणेकरून ज्या वेळेस तिळाचं मिक्सर गरम असेल त्यावेळेस आपण या पोळपाटावर ते घालू शकू. आता तुम्ही ते पाहू शकता साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बाजूची साखर आपण अशा प्रकारे त्यावर घालायची आहे की जेणेकरून ही साखर लवकर मेल्ट होईल. गॅसची फ्लेम वाढवायची नाही, नाहीतर ही साखर लवकर जळते. त्यामुळे मंद आचेवर आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे. साधारण पूर्ण साखर विरघळली की यानंतर आपण असं याला हलवायचं आहे. एकसारखं याला हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर करपायला नको. साखर करपल्यानंतर त्याचा वासही कडू होतो आणि चवही कडू होते आणि वासही खराब येतो. त्यामुळे आपण हे सतत हलवत असं याचा पाक बनवून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे. त्यामध्ये अजिबात साखरेचे कण उरलेले नाहीये. तर यानंतर आपण यामध्ये अगदी चिमूटभर असं मीठ घालणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आजची ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. यानंतर आपण चिमूटभर यामध्ये खायचा सोडा किंवा इनो घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता साखरेचा पाक पांढरा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर यामुळे काय होतं की चिक्की अजिबात दाताला चिटकत नाही आणि खाताना ती अगदी कुरकुरीत लागते. त्यामुळे थोडासा सोडा यामध्ये घालायचा आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा पाक यामध्ये आपण वेलदोड्याची पावडर घालणार आहोत. जर तुमच्याकडे इसेन्स असेल, व्हॅनिला इसेन्स वगैरे असेल ते घातलं तरी चालेल, पण इथे मी वेलदोड्याची पावडर घातली आहे. त्यानंतर भाजलेले तीळ आपण यामध्ये घालणार आहोत आणि पटपट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. साखर थंड होण्या अगोदरच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण जे साखरेचा पाक आहे तो तिळाला कोट झाला पाहिजे. गॅस यावेळी तुम्ही बंद करू शकता किंवा अगदी मंद आचेवर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स झालं की पुन्हा गॅस सुरू करायचा आणि हे एकजीव होईपर्यंत थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तीळ घातल्यानंतर हा साखरेचा पाक पटकन थंड होतो. त्यामुळे गॅस थोडासा पटकन चालू करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कढईला आणि स्पॅच्युलाला लागलेलं सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण हे थंड झाल्यावर निघणार नाही आणि वेस्ट होईल. त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आता इथे तूप लावलेल्या पोळपाटावर आपण हे थोडंसं मिश्रण काढून घेणार आहोत आणि याची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. मिश्रण गरम आहे तोपर्यंतच ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे. आता साधारण याला आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा प्रकारे थोडंसं जसं सहन होईल तसं अशा प्रकारे ही पोळी आपण लाटून घ्यायची आहे. पटपट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, कारण हा तिळाचं जे मिश्रण आहे ते थंड झाल्यावर लांबणार नाहीये. त्यामुळे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पटकन पातळ, जितकं हवं तितकं पातळ आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि या अगोदरही मी तिळगुळाची वडी बनवायची एक वेगळी पद्धत आपल्यासोबत शेअर केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तेही तुम्ही नक्की चेक करा. संक्रांतीच्या ज्या रेसिपी आहेत जसे की गुळपोळी असेल किंवा मिक्स भाज्यांची जे खेंगट असतात त्या देखील सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत. तर तुम्ही त्या देखील नक्की पहा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर उरलेलं मिश्रण अशा प्रकारे मी दुसऱ्या पोळपाटावर घेत आहे आणि याची देखील पातळ अशी पोळी लाटून घेत आहे. अशा प्रकारे दोन्ही पोळपाटावरच्या पोळ्या आपल्या थंड झालेल्या आहेत आणि यानंतर आपल्याला यावर असे मार्क पाडून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्याला वड्या पाडायला मदत होईल. अशा प्रकारे हे आपलं पूर्ण थंड झालेलं आहे. आता याच्या आपण वड्या पाडणार आहोत. तर साईडचा जो भाग आहे थोडा काढून घ्यायचा आणि त्यानंतर चौकोनी अशा व्यवस्थित एकसारख्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या. तुम्ही ते पाहू शकता मस्त पातळ झालेल्या आहेत. खायला खूप छान कुरकुरीत लागतात. लहान मुलं देखील आवडीने खातात. त्यामुळे ह्या संक्रांतीला अशा प्रकारच्या वड्या नक्की करून पहा आणि कशा झाल्या मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटची वाट मी सदैव पाहत असते. तर अशा प्रकारे आपल्या वड्या झालेल्या आहेत.
रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।